हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा माझ्या भावाच्या पुरी बघा कशा बसलेल्या अभ्यास खेळत, कारण खेळायला त्यांना लय लागतं सारखं खेळणी वगैरे सगळी दारात. मग तिथनं पुढं लगेच आवरून आम्ही गेलो एका रिसेप्शन पार्टीमध्ये. आणि तिथं म्हणजे कसं पार्टी वगैरे मोठीच होती. माझा काय असा लुक होता बघा, तुम्ही म्हणसाल अजून काय लुक दाखवते. बसलेलो आम्ही एका साईडला, कारण का सगळी चाललेली सगळ्यांबरोबर काय सारखं वर जायचं आहे म्हणून आम्ही काय गेलो नाही, एका जागेला बसलो. आणि नंतर मग लगेचच थोड्या वेळानं सगळी म्हणजे सगळ्यांचं चालू होतं तिथं नाव घ्यायचं कार्यक्रम वगैरे, परत जेवण वगैरे. बघा जेवण साधं सिंपलच होतं पण छान होतं. आणि मग घरी लगेच पोरं आली आणि अशी रील केली. आम्ही अजून तिथंच होतो. तिथनं नंतर तिथं यायच्या परत नंतर आम्ही पण स्टेजवर गेलो आणि एखादा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे केला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही खाली आलो आणि लगेच घरी आलो. मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा कसा व्ह्यू झालता. पावसासाठी आभाळ भरलेलं होतं पण पाऊस काय आला नाही. मग आम्हाला पापड वगैरे करायचे होते पण पापड काही केले नाहीत त्या दिवशी. परत दुसऱ्या दिवशी पापड वगैरे केले. मग कसं दिसतंय बघा, असं वाटत होतं आता लय पाऊस येतोय पण पाऊस काय आला नाही. परत हे बघा मिरची वगैरे सगळंच पापडं वगैरे वाळू घातलेली होती. आणि ह्या दोघांचं चाललेलं नुसतं भांडीचं कपडे टाकते हो, हाय का कसं आहे. मग परत तुम्ही म्हणचाल अशी म्हणते नाही, ती हे जे कपडे टाकत होतं आणि ती त्याचे कपडे टाकत होतं. आणि पप्पा त्यांचे भांडणं सोडवत होती पण ती काय ऐकतच नव्हती. मग एकदा वरडलं का नाही जोरात, म्हणजे ती बरोबर ऐकायला सुरुवात झाली तिथनं पुढं. मग त्यानं त्याची आणून ठेवली, त्यानं त्याची आणून ठेवली. मग ही अशी करते ती. आणि परत करमत बी नाही. 5-10 मिनटं इकडं तिकडं झालं की डुगू कुठं आहे, अमित कुठं आहे, असं चालू असतंय त्यांचं एकामेकीचं. आता तुम्ही म्हणताल ही कोण आहे, ही माझ्या बहिणीचं मुलगा आहे. त्याच्यामुळं परत बघा त्याला मी सगळे पापड गोळा कर म्हणलं, भांडत बसवायचं नाही कोणी म्हणलं. त्याला तिकडं हाकललं आणि ह्याला म्हणलं सगळे पापड भर. मग ही सगळे पापड मला म्हणला, मीच भरायला लागलेली पण मला म्हणलं आणते तू बस मी भरतो, म्हणून सगळे पापड भरायला गेला. आणि सगळे पोरानं सगळे पापड भरले. आणि तुम्हाला खरं सांगू का, इतकं गुणी पोरगा आहे का नाही, सगळं ऐकतं, काय ऐकत नाही असं नाही. परत मग दुसऱ्या दिवशी बघा आम्ही सगळीजण पापड करत होतो. माझी मम्मी, माझी भाऊजाई, परत पोरं सगळी, बहिणीची माझी सगळी अशी पापड करायला लागलेलो. आणि म्हणलं चला सगळ्यांनी गोळे फेका. आणि ऊन काय नव्हतंच, आभाळ होतं. त्याच्यामुळे सगळी तुम्ही म्हणताल किती पापड करताय. हे पापड काय माझे नाहीत बरं का, हे मम्मीचे पापड होते. ते आम्ही करू लागत होतो, कारण का त्याला मी म्हणलेलं आम्ही आल्यानंतर करतो. आणि तसं बी आम्हाला काय ह्या वर्षी करायचंच नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही काय त्याला हे म्हणजे करायला घेतलं नाही. आणि म्हणलं थोडंफार करू लागावं. खरं म्हणलं तर पोरं इकडं तिकडं पळतात म्हणून त्यांना मी सगळ्यांना बसवलेलं होतं चला पापड करायला, की म्हणजे वळीनं बसली म्हणजे पटापटा करायला होतं. चला ताईंनो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.